नमस्कार मंडळी, मी माधुरी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे गावाकडं आलेलं आहेत. रात्री 9 वाजले पोहोचायला आणि आल्याबरोबर सकाळचं हे मॉर्निंग रूटीन तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता, सकाळी उठून छान अशी देवपूजा करून घेतली. अगदी मन प्रसन्न करणारी आपली ही देवपूजा होती. कारण गावाकडे आले ना, आपल्या बागेमध्ये पाहिजे तसे झाडांना फुलं आहेत. त्यामुळे फ्रेश अशी टवटवीत तिथे फुलं आणून ना मस्त अशी मी देवाची देवपूजा करून घेतलेली होती. आणि हे फुलं बघून ना मन अगदी इतकं प्रसन्न होतं ना, म्हणजे दिवसभर आपलं मन त्याच्यासारखं फ्रेश आणि टवटवीतसुद्धा राहतं. तर छान अशी इथे आल्यानंतर ना मी देवाची देवपूजा करत असते. मुंबईवरून येताना ना मी कलेशसाठी ठेवलेला वरती नारळ, तो इतका सुंदर फुटलेला होता. हे मी तुम्हाला दाखवलं होतं बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये. तर तो नारळ इथे मी घेऊन आलेले होते आणि आल्यानंतर म्हटले, अहो बोलले की फ्रेश आपण लगेच लावला तर तो नारळ छान येईल. जरा सुकून गेला कारण ऊन भरपूर आहे गावाकडं आणि उन्हामध्ये मग नंतर सुकून जाईल, पटकन जळल्या जाईल. म्हणून ना मग लगेच आहोंनी आणि ताईंनी इथे तो नारळ लावायला घेतला. खरं तर बागेमध्ये ना खूप छान अशी झाडं आहेत. नारळाची, आंब्याची, वेगवेगळ्या फळांची, फुलांची मस्त असं झाडं आहेत. पण एक ना तिथे खड्डा राहिलेलाच होता. म्हणजे तिथे जे आधी आंबा लावलेला होता पण ते झाड जळून गेलं. मग त्याची जागा रिकामी होती. तर त्याच ठिकाणी इथे ना नारळ लावायला घेतला. आणि नारळासाठी ना मोठा खड्डा लागतो. छोट्या जागेवरती नारळ लवकर येत नाही. त्यामुळे तिथे ऑलरेडी खड्डा होता. त्यावरती थोडंसं टिकावाने मारून आणि साईडला आपलं सगळं खोऱ्याने काढून घेतलं आणि त्यामध्येच इथे नारळ लावून घेतला. तर इथे ना माझं आजीसोबत थोड्याशा गप्पा मारत इथं स्वयंपाकाचं काम चालू होतं. कारण ताई आणि आहो बाहेर नारळ लावत होते. तोपर्यंत इथे चहा वगैरे आम्ही घेतलेला होता आणि म्हटलं चला आपण दोघे मिळून इथे स्वयंपाक करूया. तर इथे आजीसोबत आमचं मात्र स्वयंपाकाचंच काम चालू होतं. म्हणून इथे आम्ही दोघी स्वयंपाक बनवत होतो. स्वयंपाकामध्ये जास्त काही असं नव्हतं. आज मस्त असं आपले इथे पापड वगैरे तळले होते. तर डुबुकवड्यांची भाजीचा मेनू होता, त्यामुळे सगळं वाटण वगैरे मी काढलेलं होतं. सोबतच छान असं कारल्याची भाजीसुद्धा केलेली होती. खरं तर कारल्याची ना थोडीशी वेगळी पद्धत आहे आणि आज मी त्याच पद्धतीने भाजी बनवलेली होती. त्यामुळे सगळ्यांना घरामध्ये खूप आवडले आणि कडू वगैरे अजिबातच लागत नाही. मी बनवलेली कारल्याची भाजी ना म्हणजे मला तर आवडतेच, पण आपण जेव्हा गोष्टी एखादी करतो तेव्हा आपल्या स्वतःला आवडते. पण दुसऱ्यांनी जेव्हा आपल्या एखाद्या गोष्टीचं कौतुक केलं ना, खरंच खूप सुंदर वाटतं. आणि मी बनवलेली भाजीची म्हणजे तारीफ केली किंवा मला ते असे बोलले की खूप सुंदर लागते, कडू वगैरे झाले नाही, तेव्हा खरंच खूप छान वाटलं. तर इथे मी आज म्हटलं चला उन्हाळा काम झालेलं आहे बऱ्यापैकी ताईंचं, त्यामुळे इथे ना ताजे ताजे मी पापड घेतलेले होते. म्हटलं त्याची चव चेक करूया, कारण बऱ्याच वेळेस आपण काय करतो, नुसतं उन्हाळा काम करून ठेवतो पण खायला म्हणजे जास्त वेळ भेटत नाही, हो की नाही. पापड वगैरे जास्त काही तळण्यात येत नाहीत. त्यामुळे ना आज मी छान असे इथे पापड तळून घेतले आणि म्हटलं गरमागरम इथे जेवण करून घ्यायचं. त्यासाठी नाही तर पाहू शकता तुम्ही कारल्याची भाजी, आता इथे मला घालायचं होतं डुबुकवड्याची भाजी. त्यासाठी मी ते सगळं वाटण वगैरे काढून ठेवलेलं होतं. आणि सकाळी सकाळी थोडीशी घरामध्ये धावपळ असते, त्यामुळे थोडासा पसारा असतोच, हो की नाही. तर इथे ना सासर आणि माहेर जवळच असल्यामुळे ना मम्मी रानातून जाता जाता घरी आलेली होती. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं सासऱ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे ना थोडंसं भेटण्यासाठी इथे म्हणजे बरेच लोक येत आहेत सध्या तरी. त्यामुळे आमचा तर इथं वेळ पूर्ण कामामध्ये चालू आहे. आता सकाळी मम्मी आल्यानंतर ना मम्मीला चहा बनवून दिलेला होता. रानातून मम्मी अशीच आलेली होती आणि मग मम्मीचं चालू होतं की माझा एवढा अवतार आहे, तू असेच व्हिडिओ घेऊ नको बाई, व्हिडिओमध्ये आम्हाला घेताना आधी सांगत जा म्हणजे आम्ही जरा आवरून बसू. तर इथे मस्त मजे मस्तीत आम्ही इथे
तर साई ना त्या मम्मीला सांगत होता की आजी पाठीमागं बघ मम्मी काय बनवते. तर मग आजीने ते पाहिलं की मम्मीचं काय चालू आहे, व्हिडिओ मी बनवत होते. तर इथे नंतर दुपारच्या वेळेमध्ये माझ्या दोन्ही जावासुद्धा भेटायला आलेल्या होत्या. मस्त असं त्यांच्यासोबतसुद्धा गप्पा गोष्टी करत आजचा हा दिवस आपला गेलेला होता. तर आज आपल्या सुट्टीचा पहिला दिवस होता, जो की आपण गावाकडे आलेल्यानंतरचा हा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर कसा वाटला आपला छोटासा ब्लॉग? आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.